हे बघा 11 वाजता उद्या मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तिथे सर्वजण आणि आकर्षणाचा विषय नाही. हा सर्वसामान्य लोकांमध्ये जो रोष आहे की ज्या पद्धतीने ठीक आहे काही लोक अटक झाले, पण सगळ्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड अटक झालेले नाहीत अजून. त्याच्यामुळं 28 तारखेला उद्या फक्त जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्र, आम्हाला जसं कळतं की महाराष्ट्रातून लोक उद्या रस्त्यावर येणार आहेत. मात्र सुरुवातीला 4 दिवसापासून बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावरती हा मोर्चा जाणार होता. मात्र अचानक हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कचेरीवर जातोय. काय त्याच्यातली आम्ही काही माहिती घेतली आणि तो तपास जो आहे तो CID कडे वर्ग केला. CID कडे वर्ग केला असताना म्हणजे आपल्याला जे काही निवेदन द्यायचं आहे तर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण सरकारपर्यंत सर्वसामान्य लोकांचं जे काही या विषयाचं जे निवेदन आहे मग त्यांच्या मार्फत देऊ असे ठरवून सर्वांनी केलेले. महाराष्ट्रातून कुठले कुठले नेते या ठिकाणी येतील? शरद पवार येणार आहेत अशी चर्चा देखील होते. नाही, पवार साहेबांनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देऊन ते गेलेले आहेत आणि उद्या सगळेच म्हणजे सर्वच पक्षाचे नेते हे पाठिंबा देतात आणि सर्व आता उद्या कोण कोण सर्वच महाराष्ट्रातले सर्वच लोक येणार. उद्याचा दिवस कसा असेल? बीडसाठी व्यापार असेल, बाजार इथला असेल, शाळा महाविद्यालय असेल, हे सगळे बंद असतील मला असं वाटतं. करून का हे बघा या मोर्चा हा मुख्य मोर्चा आहे, या मोर्चाने कुणाला त्रास होणार नाही. पण जी माझी माहिती मला जी भेटते की उद्या काही व्यापारी दुकानं बंद ठेवणार आणि मोर्चात सहभागी होणार, शाळाही बंद राहतील उद्या. कारण का ही परत घटना कोणाच्याही कुटुंबासोबत ही अशी क्रूर पद्धतीने जे संतोष अण्णा देशमुखांच्या जे त्यांचं कुटुंब आता सहन करत आहे तशी ही घटना होऊ नये, त्यामुळेच लोक उद्या रस्त्यावरती उतरणार आहेत. वाहतूक सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी पार्किंगची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे? बाहेरून किती लोक येतील आणि मोर्चाला साधारणतः गर्दी किती जाणार? आम्ही आत्ताच पूर्ण स्टेज कुठं करायचं आहे तिथे आणि ज्या ठिकाणून मोर्चा जाणार सगळ्यांची पाहणी केली. तिथं ज्या ज्या काही सूचना आहेत त्या सुद्धा केल्या आणि प्रशासनसुद्धा पार्किंगची व्यवस्था नेहमीप्रमाणे जेव्हा शहरामध्ये म्हणजे राजकीय कार्यक्रम होतात, सामाजिक कार्यक्रम होतात, तिथे सर्व स्पॉट पाहणी करतात ते आम्ही सुद्धा बघतोय. आणि कमीत कमी या मोर्चाला 1 लाखाच्या वरती लोक येणार. या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील देखील येण्याची चर्चा वर्तवली जाते. तसं तुमचं काही बातचीत संवाद वगैरे झाला त्यांच्यासोबत? नाही, दादांशी माझं चर्चा नाही झाली. मी पण आपल्यासारखंच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे ऐकलेलं आहे की आणि त्यांनी आवाहन सुद्धा केले की हा सर्व जातीय बघा हा प्रकार या मोर्चामध्ये पहिल्यांदा असं दिसणार. त्यांनी आवाहन केले की सगळ्यांनी या मोर्चात यावं आणि पहिल्यांदा दिसेल की हा काही एका जातीचा मोर्चा नाही. या मोर्चामध्ये सर्वच हिंदू, मुस्लिम, बौद्ध समाज, सर्व OBC 18 पगड जाती सर्वच तुम्हाला उद्या या मोर्चामध्ये दिसणार आहेत. मात्र एरवी कुठलेही आंदोलन होताना विरोधकांचं ते काम असतं असा टोला सत्ताधाऱ्यांकडनं लावला जातो. तुम्ही सांगताय सर्व पक्षांचा उद्याचा हा मूक मोर्चा आहे. भाजपचे आणि सत्तेमध्ये असलेले किती आमदार या ठिकाणी येतील? काय म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण कारण काय म्हणजे तुम्हीच सांगा मला ह्याच्यामध्ये काय कारण. एक सर्वसामान्य सरपंचाची हत्या इतक्या क्रूरपणाने होती. ठीक आहे, मी विरोधी बाकावरती आहे, पण समोरचे जे जिल्ह्यातले सर्व आमदार जे आहेत, सुरेश अण्णा धस आहेत, प्रकाशदादा आहेत, नमिताताई मुंदडा आहेत, विजयसिंह पंडित आहेत, हे तर सत्तामोर्चा आहे ना. भाजपचे आमदार सभागृहामध्ये बोलत असताना अभिमन्यू पवार सुद्धा या विषयावरती बोललेले. ह्याच्यामध्ये काय राजकारण? आमची मागणी फक्त एवढीच आहे की जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड ह्याला पकडलं, ही आमची म्हणजे पूर्ण जिल्ह्याची मागणी आहे ना. सत्ताधारी असणारे आमदार सुद्धा ही मागणी करतात का? ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि या मागणीमध्ये आता ह्या 2 दिवसामध्ये असं लक्षात येतंय की धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांना ते संरक्षण भेटतंय तिथे. का तुम्ही ते एकीकडे ते म्हणतात की ते माझ्या निकटवर्गीय, मग नैतिकतेची जबाबदारी धरून एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हे फास्ट ट्रॅकवर आणून 3-4 महिने चलून हे प्रकरण जे काही आहे एक तर त्याला जमा केलं पाहिजे आणि 3-4 महिने फास्ट ट्रॅक झाल्यानंतर तुम्ही परत शपथ घ्या, अजून मोठं पद द्या, आमच्यावर काही म्हणणं नाही. मात्र धनंजय मुंडे वारंवार असं सांगतायत
की माझे आणि वाल्मिक कराडांचे संबंध आहेत तर आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी अंती दोषी असेल तर त्यांना फाशीवर लटकावा असंही धनंजय मुंडे म्हणतात. एकीकडं असं म्हणतात आणि मग खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नाव आहे ना, जामीन फेटाळलेली, मग का जमा करत नाहीत त्यांना? का माझ्या तर कानावरती असं आलं एका दिवस बाहेर देशात कुठेतरी पाठवून देतील त्यांना. म्हणजे सगळ्याच विषय आता किती 17-18 दिवस उगवलाय ना आता. त्यांचे इतके निकटवर्ती म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये म्हणजे कार्यक्रमात त्यांचे फोटो आहेत तिथं. अमोल मिटकरी तुमच्यावरती आरोप केलाय त्यांनी की वाल्मिक कराडांचे तुमचेही संबंध होते, वाल्मिक कराडांचे सुरेश धस यांच्यासोबतही संबंध होते, तुमचाही CDR काढावा, तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजण्याचं काम करताय असं अमोल मिटकरी म्हणतात. नाही, मी त्यांची बाईट बघितली नाही त्यांची, पण मी अधिवेशनात हा विषय मांडताना हे सुद्धा म्हणलं की आम्ही खोटं बोलत असेल तर आमच्यावरती पण गुन्हे दाखल करा, मी तयार आहे. काय CDR तपासा. म्हणजे एक तर खुनं तुम्ही करायची आणि CDR आमची तपासायची. हा, लाज वाटते की बोलताना? ज्या पद्धतीने मारलंय तिथं, त्यांचे कुटुंब सगळं वाऱ्यावर पडलंय तिथं घर तुम्ही जर बघितलं तर पत्र्याचं घर आहे तिथं, आज नुसता पाऊस आला तर गळतंय. हा, लाजा वाटला पाहिजे असं स्टेटमेंट करताना तुम्हाला. मिटकरींना आव्हान देत आहे. आव्हान काय ह्याच्यामध्ये? मी आव्हान देत नसतो, तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदा नाव घेतलंय, तुम्हाला सांगतो. एखाद्या सर्वसामान्य माझ्या मतदारसंघात जिल्ह्यामध्ये जर असा अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरायचं काय? मी लोकप्रतिनिधी म्हणून 2दा निवडून आलोय. काय भूत ताब्यात घेऊन नाही निवडून आलो आणि पैसे वाटून नाही निवडून आलोय. मी लोकांनी निवडून दिलेलं आहे मला. नक्कीच हे होते शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा मिटकरींना सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. खुनं तुम्ही करताय आणि CDR आमचे तपासताय. मी CDR माझा तपासून घ्यायला मी तयार आहे असं देखील आता चॅलेंज जो आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.